माझ्या मुलाजवळ यायचं नाही आणि त्याला हात पण लावायचा नाही. धैर्य, हे धैर्य, हे डोळे उघडणं धैर्य, धैर्य, मी 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 आले ते धैर्य. बघितलंस बघितलंस काय अवस्था झाली त्याची. आणि या सगळ्याला कारणीभूत ना फक्त तू आहेस. धैर्य, तुला सांगितलं होतं ना माझा मुलगा आजारी आहे, त्याला इथपर्यंत येऊ नको देऊस म्हणून. तू तुला स्वतःच खरं करायचं होतं, त्याला इथे यायला भाग पाडलास ना तू. मग काय अवस्था झाली त्याची. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. अरे हा गोंधळ बंद करा. अहो पहिल्यांदा त्यांना खुर्चीवर बसवा. दामिनी मुजुमदार, नेमकं काय झालं तुमच्या मुलाला? जज साहेब, खरंच माहित नाही हो. मध्ये एकदा त्याचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हापासूनच हे दुखणं सुरू झालंय बघा. आणि हल्ली हे असं का होतंय खरंच काही कळत नाहीये. ह्या असं का सांगतायत? खोटं आहे हे. धैर्यांना गोळ्या घेतला की त्रास सुरू होतोय, का लपवतायत हे? का यांनीच? माय लॉर्ड, धैर्य मुजुमदारांना होणारा हा जो त्रास आहे हा मला कन्फ्यूज करतोय. म्हणजे इट कॅन बी अंडरस्टूड की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणसाला त्रास होऊ शकतो, पण त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, ते रिकवर होत आलेले आहेत, आणि एवढं सगळं असताना त्यांना अचानकपणे एवढा त्रास होणं, हे याच्या पाठीमागचं लॉजिक काय मला कळत नाहीये माय लॉर्ड. मुद्दा काय आहे मिस्टर डोईफोडे? माझा मुद्दा हाच आहे माय लॉर्ड की त्यांना हा जो त्रास होतो आहे त्याच्या पाठीमागे सावी मुजुमदार यांचा हात असण्याची शक्यता आहे. या पाठीमागे मला शक्यता एकच वाटते की हा सगळा डाव, हा सगळा प्लॅन सावी मुजुमदार यांचाच आहे. म्हणून माय लॉर्ड, माझी आपल्याला विनंती आहे की धैर्य मुजुमदार यांची आत्ताच्या आत्ता ताबडतोब मेडिकल टेस्ट घेण्यात यावी, आणि जोपर्यंत त्याचे रिपोर्ट्स इथे येत नाहीयेत तोपर्यंत त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये. रिक्वेस्ट ग्रँटेड. हा पराग बोल. हॅलो सत्यदा, अरे इथं लय मोठा विषय झाला एक. अरे त्या अंगदचा वकील इथं सावीवर काय नाही ते आरोप करायला लागलाय. काय? पराग तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही लगेच पोहोचतो तिथं. हा ठीक आहे ठीक आहे. काय झालं? आपल्याला लगेच कोर्टात जावं लागेल. तो अंगद आणि त्याचे वकील लई चुकीचे आरोप करायला लागले सावीवर. अहो सगळा माज उतरवायला पाहिजे त्यांचा. आता ना त्यांचा कार्यक्रमच फिक्स करतो मी. या रिपोर्टमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की धैर्य मुजुमदार यांच्या ब्लड मध्ये ड्रग्सची मात्रा आढळलेली आहे. नाही नाही, अशक्य आहे. असं होऊच शकत नाही. धैर्य असं करूच शकत नाहीत. यस सावी मॅडम, तुमच्या बोलण्याशी मी पहिल्यांदाच 100% सहमत आहे. धैर्य मुजुमदार हे असं काहीच करू शकत नाही हे मला सुद्धा माहिती आहे, आणि म्हणूनच त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्ज पोचले कसे याचा तर शोध घेतलाच पाहिजे ना.